हाय, हॅलो, नमस्कार. इथं झाली होती सकाळ. गुड मॉर्निंग. तर इथं चालू होतं माझं आवरणं. तर फोनला स्टँड नसल्यामुळे ठेवायला इथं मी शिलाई मशीनवर ठेवला होता, व्यवस्थित ठेवला होता. तर व्हिडिओ आता सध्या मला आहे ना बनवायला आहे डबल रूम. आता सिंगलपेक्षा डबल घेतली, पण त्यात हा पलंग आला आणि हे शोकेश पण ते तुम्हाला थोडंफार दिसत असेल ते त्यानेच जागा अडवून गेली. मग त्यामुळे जरा अडचणच होती, खूप अडचण होती ह्या रूममध्ये. खूप म्हणजे खूप, जेवायलासुद्धा बसू शकत नाही ना, काही नाही. कपाट, शोकेश, हे शिलाई मशीन म्हणजे फक्त मी 2 माणसं उभा राहू शकता आणि 2-3 माणसं, आणि जेवायला बसायचं म्हणलं तर एकच माणसं बसू शकतो. मग त्यामुळं आम्ही किचनमध्येच बसतो जेवायला. थंडी असल्यामुळं आता सध्या कधी गरम तर कधी थंड असं होतं आहे. त्याच्यामुळं मग काय वातावरण कसं आहे काय ते पण समजत नाही. असं इथं आवरायचं चालू होतं. सकाळचे वाजले ते 8:30. असं इथं पण भांडे वगैरे लावायचे होते, ते आवरून काही रात्रीचे पडलेले भांडे थोडेफार ते घासून घेतले. तर क्लास लावलेला आहे पार्लरचा, तुम्हाला सांगितलंच मी. काही सामान पण दाखवलं. आणखी मी घेतलेलं आहे ॲड, त्यात आणखी घ्यावं लागेल. तर घेऊ. तर माझं आज आणखीन एक चॅनल आहे, ते ओपन करायचं आहे. मग त्याची तुम्हाला हे सांगेल नाव पुढे. आणखी त्यावर काही व्हिडिओ टाकले नाही, मला तिकडे पण सपोर्ट करा. आणि इथे पण हे चॅनल आहे ना माझं, डेली व्लॉग आणि स्पीच यासाठी आहे. तर इकडे पण काही व्हिडिओ येतील. आणि काही जे पार्लरचं आहे, मी हे केलेली सायडर मेकअप किंवा काही हे हेअरस्टाईल वगैरे, तर ते तुम्हाला त्या चॅनलवर बघायला भेटेल. तर असा तुमचा सपोर्ट असू द्या मला, इकडे पण आणि तिकडे पण. असं इथं चालू होतं आवरणं. किचनमधले ते हांडे वगैरे काही रिकामे झाले, त्यातलं खालचं पाणी फेकून देणं, हे येते. असं घर हे एकदम जुन्या पद्धतीचं आहे. हे किचन असं आहे. तर असं हे बघा, असं काही आहे. दरवाजे वगैरे म्हणजे एकदमच हे घाई गडबड तर आम्हाला भेटली. जी पहिले सिंगल रूममध्ये आम्ही राहत होतो ना, तिथले ब्लॉग आहे, तुम्ही बघू शकता. तर त्यापेक्षा इथं खूप अडचण होती. त्यामुळे ना थोडंसं म्हणजे व्यवस्थित पाहिजे आम्हाला. तर इथं जवळपास कुठे भेटत नाही, कारण की मी पार्लरच्या क्लासला जाते. मला उठून कधीही जावं लागतं, सकाळी, दुपारून, रात्री यायला कधी कधी उशीर होतो. तर इथे आईजवळच राहते, माझे आईवडील. तर त्रिशा आणि सम्यक त्यांच्याकडेच राहतात. समजा उशीर झाला तरी त्यांच्याकडे राहू शकतात, ते त्यांचं खाणं पिणं होऊ शकतं. त्यामुळं तर हे बघ, इथं भांडे वगैरे घासायचे पडलेले आहेत. तर असं काही आहे घर. आता कसं काय करावं मला काही समजत नाही. रूम काही भेटत नाही आहे. तर इथं मी त्रिशाचं आवरून द्यायला आले. सकाळीच तिची शाळा होती, शनिवार होता, 10 वाजता तिची शाळा होती. हा होता हाफ डे, महिना अखेर होता, त्यामुळं 10 ते 12:30 होती. तर तिची तयारी करून दिली. इथं आहे मम्मीचे टेबल आहेत ना, त्याला नवीन काच बसवली. चाललं ते हे असं आवरणं वगैरे. आमचं पण असं इच्छा आहे की घर करायचं स्वतःचं. ते बघू आता कधी होईल कधी नाही. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.